पकड इकडचं काका खेकडा मेला वाटतं. कुठं रे? मेलाय खेकडा असं मेलाय. माझा दिसतंय. हे बघा प्रज्ञा मैत्रिणीला खेकडा पकडायला शिकवते मित्रांनो. सोडू ते नको मित्र तिचे टँकवर आलेत. काका लगेच सोडणार मी. काय नाही होत त्याला दर काय होत नाही त्याला. काय नाही करत नाही. नाही चावत तिकडे हाताव दे माझ्या. अरे चावत पिल्ले उठ बिया. सोडला मित्रांनो. आपल्याला जवळजवळ 8 ते 10 खेकडे मिळाले मित्रांनो. ते आता आपण सोडलेत त्याच्यात. छोटी छोटी पिल्ले आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे कळत नाही मित्रांनो. तो बघा तिकडे खेकडा वर दगडाला लांबून बघा. इकडे नाही तो बघा दिसला का वर दगडाला आला तो मोठा खेकडा बघितला का? तो दगडावर आला तो तिथं वर. जाईल आता तो. दाद्या गेला की जाणार आतमध्ये. तो दाद्या गेला की पळणार. पटपट पकडा लागा. जित्ता आहे तो जित्ता. वर आलाय ऊन खायला. तो बारका आहे. हे लय मोठे मोठे खेकडे आहेत. अगं अरे ते मेलेले वर निघालेले आहेत खेकडे. ते जाऊ दे. चला मित्रांनो, आता आपण पाण्यातली मोटर चालू करूया ऑक्सिजन साठी खेकड्यांच्या. ही मोटर मित्रांनो आपली कंटिन्यू चालू असते, कारण आपल्याला तिला ऑक्सिजनसाठी चालू ठेवायची असते. ती ऑक्सिजन चालू असल्यामुळे मोटर मित्रांनो हे पाणी डवळतं, आणि डवळल्यामुळं पाण्यात असा सारखा गढूळपणा दिसतोय. तुम्हाला क्लिअर दिसत नाही. तुम्ही म्हणाल मित्रांनो गढूळ पाणी कसं काय, पण पाण्याच्या आपल्या टँकच्या खाली तळाला माती आहे मित्रांनो. दाद्या दगड नका मारू. दगड नका मारू. मरेल खेकडा. दगड नसत मारायची. तर मित्रांनो खाली तळाला माती असल्यामुळे आपल्याला पाणी गढाळ दिसते. बिळं दिसतात बघत मित्रांनो. सर्व टोटल अशा चारी साईडला बिळ आहेत. तसेच काही दगडाची खळगी त्या साईडला आहेत. काही दगडाची इकडे टाकलीत आपण. त्या दगडामध्ये खेकडे जाऊन लपतात मित्रांनो. आणि आज आपण हे पाईप टाकलेत मित्रांनो, छोटे छोटे. ते खेकड्यांना लपण्यासाठी टाकलेत मित्रांनो, जेणेकरून त्यांची मारामारी नको व्हायला. हात नका लावा आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये. मित्रांनो आपलं इंस्टावर देखील अकाउंट खेकडेवाला बाबा म्हणूनच आहे, आणि फेसबुकवर देखील अकाउंट आपलं खेकडेवाला बाबावर म्हणूनच आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण आलो होतो खेकड्यांसाठी. चिकनचे वेस्ट घेऊन आलतो ते धुवायला. आपण जे काही वेस्ट आहे ते मित्रांनो धुवून टाकतो खेकड्यांना. त्यामुळे आज लाईट नसल्यामुळे ओढ्याला पाणी बघा मस्त वाहतंय. पाणी पण स्वच्छ आहे. त्यामुळे आपण ओढ्याला आलो होतो चिकनचे वेस्ट धुवायला. चिकनचे वेट धुवून झाल्यानंतर मित्रांनो आपण थोडे 1-2 बारके छोटे दगड उचलली, तर त्या खाली आपल्याला छोटी छोटी खेकडी सापडली. तर आपल्याला टाइम होता म्हणून आपण मित्रांनो ती खेकडी शोधायचा प्रयत्न करतोय, आणि किती खेकडे आणि कसे सापडतात ते दाखवतो मित्रांनो तुम्हाला. पण काय काय खेकडे एवढी छोटे आहेत मित्रांनो की मी संभ्रमात पडलो. खेकड्यांचे नक्की प्रजनन होतं कधी? जे खेकडे आपल्याला पावसाच्या तोंडाला भेटली होती त्याच साईजची खेकडे मित्रांनो अजून देखील मिळतात, आणि काही खेकडे मध्यम आकाराचे भेटतात. म्हणजे ती 3-4 महिन्याचे झालेले आहेत. आणि जी खेकडे आता 1-1.5 महिन्याची किंवा 15 दिवस आहेत त्याला मित्रांनो आपण काय समजायचं खेकड्याचं प्रजनन नक्की कधी होतं? आता हा जवळजवळ नोव्हेंबर महिना एंडिंग होत आलाय, तरी पण खेकड्याचं छोटी पिल्लं मिळतात. म्हणजे खेकड्याचं मित्रांनो अजून देखील आपल्याला छोटे छोटे खेकडे भेटतात, जे 15 दिवस किंवा 1 महिन्याचे आहेत मित्रांनो, एकदम छोटी छोटी. तर ती खेकडी अजून भेटण्याचं कारण काय मित्रांनो? खेकड्याचं प्रजनन नक्की होतंय कधी हे आपल्याला काय संभ्रमात आहे मित्रांनो. काही म्हणतात फक्त जूनलाच प्रजनन होतंय, पण मित्रांनो आता मला जे खेकडे मिळतात हे पाहता प्रजनन फक्त जूनलाच नाही होत, तर मित्रांनो खेकड्याचं प्रजनन हे पूर्ण 4 महिने चालूच असतंय, असा माझा अंदाज आहे. अंदाज नाही मित्रांनो, तर ते खरं आहे. कारण मला जे खेकडे मिळाले त्या खेकड्यावरून समजतंय की प्रजनन खेकड्याचं हे पूर्ण 4 महिने होतंय. तर आपल्या टँकमध्ये पण बघूया, अजून काही छोटे खेकडे दिसले नाहीत. आपल्या टँकचं पाणी गढूळ असल्यामुळे मित्रांनो आपल्याला ते दिसत नाहीत. कारण टँकचं पाणी गढूळ राहण्याचं कारण मित्रांनो आपण जो सर्क्युलेशन पंप लावलाय तो पंप आपला कंटिन्यू पाणी फिरवत असतो. त्यामुळे पाण्यात आपल्या तळाला माती असल्यामुळं पाणी आपलं कायम गढूळ राहतंय, आणि गढूळ राहिलेला पण चांगला आहे मित्रांनो. जो आपला किंगफिशर पक्षी येतोय त्याला गढूळ पाण्यामुळे आपल्या खेकड्याची पाण्यातली खेकड्याची पिल्लं बी दिसत नाहीत मित्रांनो. जर ती पिल्लं दिसली तर तो उचलून नेईल, म्हणून आपलं पाणी गढूळ आहे. हे पण आपल्यासाठी चांगलंच आहे मित्रांनो. आणि त्याच्यावर आपण शेडनेट पण टाकणार आहे मित्रांनो, पण त्याला अजून टाइम आहे. थोडंसं आर्थिक प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते टाकत नाही. तर टाकूया. आणि आता मित्रांनो आपण जे खेकडे पकडू ते किती भेटतात, कसे भेटतात, आणि आम्ही ते टँकमध्ये कसे टाकतोय हे पाहायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कारण खेकड्याची छोटी छोटी पिल्लं खरंच भेटतात, हे दाखवतो मला मित्रांनो पुढे मी व्हिडिओमध्ये. चला, आणि खेकडे किती भेटले हे पण तुम्हाला शेवटला दाखवेन. आणि जर चॅनलवर कोणी आपल्या नवीन असेल
तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. आणि लाईक सबस्क्राईब तर नक्कीच करा, शेअर पण करा मित्रांनो, जेणेकरून मी जो खेकडा पालनाचा टँक टाकलाय हे तर बऱ्याच आपल्या मित्रांना माहित आहे. पण जर कोणाच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाहुण्यात कोणाला करायचं असेल तर त्यांना एक हा पथदर्शी प्रयोग आहे मित्रांनो माझा. कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय चुका नाही केल्या पाहिजेत हे जर बघायचं असेल तर मित्रांनो माझ्या संपूर्ण व्हिडिओ बघा. माझ्याजवळ चॅनलला जवळ 60 एक व्हिडिओ झालेत आणि मी कंटिन्यू मित्रांनो आठवड्याला 1-2 व्हिडिओ टाकतच असतो. जर तुम्हाला खेकडा पालनाबद्दल किंवा खेकड्याची रेसिपी करण्याबद्दल जर काही माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला नक्की भेटेल. तर खेकड्यांचं खाद्याचं व्यवस्थापन, मी जे खेकड्यांना छोटे छोटे मासे धरून आणतोय ते टाकतो टँकमध्ये सोडतोय, ते कशी त्यांची ग्रोथ काय आहे काय नाही हे सगळं मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आहे. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर माझ्या याच्या मागचे व्हिडिओ पण नक्की मित्रांनो पहा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. चला भेटूया आता खेकडे पकडून झाल्यावर टँकवर, आणि खेकडे पकडण्याचा पण सविस्तर व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला टाकणार आहे आणि किती भेटतात हे पण तुम्हाला कळेल मित्रांनो. चला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आपण आलो होतो आज खेकड्यांचं वेस्ट धुवायला, म्हणजे खेकड्यांसाठी खाद्य धुवण्यासाठी. कारण आपण जे खाद्य टाकतोय ते पाणी खराब होऊ नये म्हणून मित्रांनो धुवून स्वच्छ कट करून टाकतोय. तर ते कट करण्यासाठी आलतो. आता आज काय लाईट नसल्यामुळे ओढ्याला पाणी वाहतंय मित्रांनो चांगलं. उद्यापासून लाईट आहे, ओढा पूर्ण आटून जाईल मित्रांनो, ओढ्याचं पाणी वाहणार नाही. मग आजच आपण हे आलोय. चला मित्रांनो आपण आलोय तर दोन झालंय. आता छोटे छोटे खेकडे बघतोय मित्रांनो भेटतात का. प्रज्ञाला एक खेकडा दिसलाय वाटतं, त्याकडे कुठे वेळा हाय तिथं आहे. दर दर उचल त्याला काढ. त्याला पकड पाहिला. हा बघा बघ बाहेर निघाला तो, बघतो बघतो तिकडे गेला तो, बघतो बघ तो बाहेर गेला. पायाच्या खाली तो दगडा खाली गेला तो. हा बघ ह्यासाठी दिसतोय. कुठे गेला जरा मोबाईल पकड, मी पकड धरतो त्याला. मोबाईल पकड धर. मित्रांनो आपला छोटा खेकडा ह्याच्या खाली गेलाय. हा बघा मित्रांनो, मित्रांनो ह्याच साईजच्या खेकड्यात आपण ओढ्या टँक मध्ये टाकणार आहे. कारण मित्रांनो आपल्याला मोठे खेकडे जर भेटले तर आता ते विक्री करायला लागतील, त्यामुळे आपण हे छोटे छोटे खेकडे बघा असेच खेकडे आपण टँक मध्ये टाकणार आहे. ह्याच्यापेक्षा छोटे पण खेकडे मिळायला लागलेत मित्रांनो. मला हे समजत नाही खेकड्याचं प्रजनन नक्की जून मध्येच होतं का त्याच्या पुढे पण होतं, कारण ह्याच्यापेक्षा छोटे छोटे खेकडे आहेत ना आपल्याला. हा निघून चालला होता बाळ्या. हे बघा मित्रांनो आपले असे 3 खेकडे आपण पकडलेत. तर आपण बघूया, चौथा पळून गेला वाटतं. 4 पकडले होते, चौथा पळून गेला. हे 3 खेकडे. आता हळूहळू आपण खेकडे पकडूया मित्रांनो. आपल्याला अजून अर्धा पाऊण तास आहे आपल्याजवळ, कारण प्रज्ञाचा क्लास आहे, प्रज्ञाला क्लासला जायचं. तर या शोधूया. हे व्हिडिओ कर. तू बघू नको, व्हिडिओ मध्ये दाखव. हे बघा मित्रांनो किती छोटे पिल्लू आहे खेकड्याचं. आता हे तर एवढे 8-15 दिवसात जन्मलेलं असेल. ह्याच्या खाली गेले मित्रांनो तो पिल्लू. हे बघा एवढं छोटं आहे पण एवढं पळतंय मित्रांनो ते. हे बघा दिसतंय तुम्हाला, दिसतंय का बघा कॅमेरा. हे बघा इथे गेले. हे बघा हे बघा हे बघा ते भेटना झालंय. भेटला. हा बघा मित्रांनो, हा अजून एवढा छोटा जर खेकडा असेल तर खेकड्याचं प्रजनन नक्की होतंय कधी हेच मित्रांनो आपल्या कळत झालं. हे बघा हा छोटा खेकडा आहे, हा एक 8-15 दिवसाचा खेकडा असेल मित्रांनो. म्हणजे खेकडे अजून देखील हा चाललाय आता नोव्हेंबर महिना मित्रांनो. नोव्हेंबर महिन्यात देखील जर खेकड्यांची एवढी छोटी पिल्ले भेटत असतील तर म्हणजे खेकड्यांचं प्रजनन हे पूर्ण पावसाळ्याभर होतं असं म्हणता येईल मित्रांनो, त्याच्यावरूनच. तर चला आपण घेऊया आपण
टाकून ह्याच्यात. चला पुढे बघूया. चला आपण दोघंच असल्यामुळे मित्रांनो प्रज्ञा शूटिंग काढते आणि मला पिशवी घेऊन खेकडे पकडायला लागतात. काही हरकत नाही मित्रांनो. दगडांना शेवळ आलंय त्यामुळे दगड सटकतात मित्रांनो. आता ना छोट्या दगडाखाली जास्त काही भेटणार. आपण मोठे दगड बघूया. तिकडे प्रज्ञा. हा एक बघा एक छोटासा पिल्ला आहे मित्रांनो. ते पण आता जन्मलेलं दिसतं. म्हणजे ह्या 1-1.5 महिन्याचं पिल्लं आहे मित्रांनो. हे बघा. हे बघा. याचा अर्थ मित्रांनो खेकडा हा पूर्ण पावसाळाभर प्रजनन करतोय. टाकूया. आता हा दगड उचलूया मोठा मित्रांनो. हा बघा मित्रांनो मोठा खेकडा आहे इथे. बघा. मोठा म्हणजे मित्रांनो हा जून महिन्यामधला खेकडा आहे. जून महिन्याचा मधला खेकडा हा 4 महिन्यातले मित्रांनो खेकड्याची वाढ आहे. 4 महिन्यामध्ये एवढा मोठा झालाय. आणि जे छोटे भेटतात ते आताच प्रजनन झालेले आहेत मित्रांनो. हे जे आहेत ना जे मोठे जरा हे जून महिन्याचे प्रजनन आहे मित्रांनो. त्यांना असं खाली पाडायला लागतं. दगडामध्ये बिळ भरपूर आहेत मित्रांनो. त्यामुळे खेकडा नक्की कुठं आहे सांगता येणार नाही. आणि खेकडा मुरून बसतो मित्रांनो. इकडे वळा. मासे पण छोटे छोटे पळतात मित्रांनो. आता 1 महिन्यात पाणी मित्रांनो पूर्ण आटून जाईल. त्यानंतर आपल्या काही खेकडे सापडणार नाहीत. त्यामुळे आपण मॅक्झिमम ट्राय करूया की आपल्याला जास्तीत जास्त खेकडे आपल्या टँक मध्ये सोडण्यासाठी भेटतील त्याची. हा बघा इथे काय मित्रांनो मोठा खेकडा. हा बघा मित्रांनो पकडला. हा बघा. आपण टाकून घेऊ आतमध्ये. हा बघा गेला. हाय कुठं आहे? गेला आतमध्ये. आता बिळात हाय. हाय पकडता येईल तुला? धरा. आता प्रज्ञा पकडते मित्रांनो खेकडा. खाली बारीक बारीक दगड आहेत, त्यामुळे दगड काढला की दुसरी दगड ते जाऊन बसतात मित्रांनो. चल सोड राहू दे, नाही पकडता येणार ये. तर मित्रांनो आपण आलो आपल्या टँकवर. आता जे मगाशी आपण चिकन धुवायला गेलो होतो, चिकनचं वेस्टेज खेकड्यांसाठी खाण्यासाठी टाकायला, ते आपण संध्याकाळी टाकणार आहे मित्रांनो. तर त्या ओढ्यात आपल्याला छोटे खेकडे दिसले होते, तर ते आपण पकडून आणलेत मित्रांनो. तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपल्याला किती खेकडे मिळाले. तर हे बघा मित्रांनो टोटल आपल्याला 4 मोठे आणि 6 छोटे असे आपल्या खेकडे मिळाले मित्रांनो. हे बघा छोटे वर सारखं एक एक सोडूया. प्रज्ञाचं म्हणणं आहे मित्रांनो एक एक सोडूया. तर चला ठीक आहे, बघूया आपल्या एक एक सोडता येतोय का. एक पकडणं जरा अवघडच आहे मित्रांनो, कारण हे बघा कसा लहान 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 चावायला लहान कसा बघा बघा लहान लहान. हा लहान
हे मोठा बघ मध्ये तो. मी पकडू का एक? हा बघा मित्रांनो एकदम लहान खेकडा. बघू हातात टाका. हा बघा प्रज्ञाच्या हातात टाकतोय. हा मित्रांनो आता 1-1.5 महिन्याचा खेकडा असेल. तर खेकड्यांची गेला खाली. नक्की हे कधी होते हेच आपल्याला कळत नाही मित्रांनो. म्हणजे प्रजनन काळ कधी आहे बघा. हा केवढा खेकडा बघा मित्रांनो. आता ह्या खेकड्याला काय म्हणता येईल मित्रांनो? किती महिन्याचा खेकडा असेल? मॅक्झिमम 1 महिना. तसंच हा बघा. या की थांबा तो पण. बया 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 पिल्लू बघ खेकड्याचं. खेकडा चावत नाही ना? चावतो. पडला दर पटकन धर पटकन धर. दाबायचं नाही त्याला, दाबायचं नाही मरेल. फोन धर. हा मित्रांनो हा एक खेकडा. हा मॅक्झिमम 1.5 महिन्याचा असेल मित्रांनो. हा इधर आता मी टाकू का? पप्पा आता पकडता येईल का तुला मोठे खेकडे? छोटं तरी पकडू द्या. छोटं छोटं मी टाकणार नाही. आपलं तर पाणी आलं त्याच्यावर चढणारा मासा किती असेल खेकडे? नाही ते सगळे बिळ खेकड्यांचीच आहेत. ते दिसतात ना तुला सगळं बिळ. ह्या सगळे चारी साईडनं बिळ आहेत. हे तर दगड पण आहेत आतमध्ये. दगडात पण सगळे खेकडे आहेत आपले. लय खेकडे आहेत. जवळजवळ 1,500 ते 2,000 खेकडे असतील. मोठा खेकडे पकडून दाखवू का मी? किती प्रज्ञा बघा खेकडा पकडते. ते प्रज्ञाचे बालमित्र पण आले ते. मोठा नांग दाबायचा त्याचा. हा बघा छोटा खेकडा. असं धर असं धर. नाही करत. धर नाही काय करत. पकड खेकडा काय होत नाही. धर नाही चावत तो. नीट असं नको घाबरू कर. लहान पोरं दाबतात खाली. मोठे नांग धरायचे डायरेक्ट. प्रज्ञा तिच्या मैत्रिणीला खेकडा पकडायला शिकवते बघा. अरे काय नावात घे. पकड पकड. ते घाबरते. हे पण बघा. नांगा धरू नका. नांगा मोडतो. सोडून देतो नांगा तो. अरे मला बार चावले. मुंग्या चावत्या तिथं मला ते खेकडे. हे बघ असा पकडायचा दाखवतो श्री. मोठं नांग पकडायचं त्याचं. जर का बाळा कपड्यात घेतलं पण खेकडा. असा आला ना तो की पहिला त्याला मागणं असा पकडा. मागणं हात करायचा बघा असा. असा मागणं दाबायचा असा थोडासा. असा मागणं दाबायचा. चावल्या कसं दुखतं. दुखतं लय मग. चावल्यावर दुखणारच की. हा बघा असा पकडायचा. खेकडा तू हा बघ असा पकडला तर तो चावत नाही. जर नको तुम्ही टाका. मला एखादा पकडायचं भैया बाबा टाकून देऊया मित्रांनो आपण पाण्यात. गेला पाण्यात. ए, चावल बरं का खेकडा तुला. मुंग्यात चावत्या. मारामारी करतात सर. त्याला पकडतो मी. पिल्लू खेकडं पकडायचे पण ती लई उड्या मला मारते. मोठा पकडून टाकू दे मग तू पिल्ल खेकडा पकड. ते मला पण एक दिला. हा हाच पकड पप्पा पकड. मी तर गुट्टा छोटा द्या अजून. पिल्लांचं पण चावला चावला चावला. दरश्री पण जरा पकड. जो सोड जा. मला आता मी मोठं चावतंय. खाली सोडा मग करूया पकडूया. चावला का? चावलाच. हे किती सोडलंय. चावणारच की. मी पकडू त्या दाद्याला आता. अरे लय हो मोठं का पिल्लं असं आहे. पकडायचं सर. तर मी चावत नाही ना. काय करताय? छोटं पिल्ल आहे ते. पकडून बी द्याय नाही. हे बघा मित्रांनो आपल्याला टँक आता जे खेकडे साफ करून झाल्यानंतर जे छोटे खेकडे सापडलेत हे बघा. हे जे मोठे खेकडे आहेत ते मित्रांनो जूनची पैदास आहे. आणि हे जे छोटे छोटे दिसतात मित्रांनो खेकडे दिसतं का बघा. त्या खेकडे छोटे छोटे ते छोटे खेकडे ते मित्रांनो आता 1-1.5 महिन्याचे खेकडे आहेत मित्रांनो. 1 महिना पण कंप्लीट झाला नसेल त्यांना. म्हणजे खेकड्यांचे प्रजनन हे पूर्ण पावसाळाभर आणि पावसाळ्यानंतर जोपर्यंत पाणी वाहतंय तोपर्यंत होत असते मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो. चला आता हे खेकडे आपण टँक मध्ये टाकताना दाखवतो मित्रांनो.